नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. दिस इज आवर व्हिडिओ लेक्चर नंबर 4 वी आर डिस्कसिंग द प्रीवियस क्वेश्चन्स फ्रॉम द चॅप्टर वे ऑप्टिक्स. ओके, जे काही दोन्ही एक्झाम्पल्स आपण डिस्कस करणार आहे. ओके, द फर्स्ट वन इज फ्रॉम द महाराष्ट्र CET 2019 अँड द सेकंड वन इज फ्रॉम द महाराष्ट्र CET 2023. फर्स्ट क्वेश्चन डिपेंड्स ऑन द स्नेल्स लॉ. ठीक आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इक्वल्स टू साइन ऑफ इन्सिडन्स टू द साइन ऑफ रिफ्लेक्शन अँड द सेकंड वन डिपेंड्स ऑन द मॉल्स लॉ. ठीक आहे, जो काही इंटेन्सिटीवरचा मालूचा लॉ आहे त्यावर. आणि पहिल्यापासून मी पहिल्या व्हिडिओ लेक्चरपासून सांगत आलो, खूप काही मोठे कॅल्क्युलेशन्स किंवा फॉर्म्युले या तुम्हाला चॅप्टरमध्ये मिळणार नाही. त्याच्यामुळे काळजी करण्यासारखं काही कारण नाही. एकदम सिम्पल स्टेप्समध्ये तुमच्या गोष्टी क्लिअर होऊन जातात. ठीक आहे, आता बघूया आपण न्यूमरिकल नंबर फर्स्टचं सोल्युशन. बघा, अतिशय इझी. बघा, the ray of light travels from rarer medium to denser medium, okay, of refractive index mu. काही हरकत नाही. okay, the angle of incidence is twice the angle of refraction. the angle of incidence is given by. okay, बघा, ऑप्शन्स जर बघितले, अँगल ऑफ इन्सिडन्स इन टर्म्स ऑफ साइन कॉस, ओके, आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपल्याला कळायचं. ठीक आहे, एकदम सिम्पल आहे. बघा, समजा हे आपण एक पार्टिशन करून घेऊया. ठीक आहे, जो काही रे ऑफ लाईट, ओके, रेअरर टू तो डेन्सर काय करून राहिला, ट्रॅव्हल. समजा ही इकडलं हे रेअरर मीडियम आहे आणि हे डेन्सर मीडियम आहे. काही हरकत नाही. ओके, समजा इकडून तो इकडे समजा असा गेला, काही हरकत नाही. ओके, हा झाला नॉर्मल. ठीक आहे, बघा काय म्हटलं त्यांनी, हा झाला तुमचा अँगल ऑफ इन्सिडन्स, हा झाला तुमचा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. आरने डिनोट करूया, सॉरी, काही हरकत नाही. ओके, अँड दे हॅव गिवन द अँगल ऑफ इन्सिडन्स ट्वाइस द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. द अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल्स टू 2 टाइम्स द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. ही गिवन कंडिशन दिलेली आहे आपल्याला. ओके, दे आर आस्किंग टू फाइंड द अँगल ऑफ इन्सिडन्स. ठीक आहे, अकॉर्डिंग टू द स्नेल्स लॉ. सिम्पल आहे, अकॉर्डिंग टू द स्नेल्स लॉ. ठीक आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इक्वल्स टू साइन ऑफ इन्सिडन्स to the sign of refraction. Sign of incidence to the sign of refraction. इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. ओके, बघा आपल्याला इथून बघा इथं R इक्वल्स टू I/2 पण लिहू शकतो आपण. इक्वल्स टू I इक्वल्स टू 2 टाइम्स R आहे, तर Rच्या ठिकाणी आपण काय लिहू शकतो, I/2. ठीक आहे, देअरफॉर म्यू इक्वल्स टू साइन ऑफ. ओके, बघा हे याच्यासाठी करतो, लक्षात घ्या. आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलं, अँगल ऑफ इन्सिडन्स. ठीक आहे, त्याच्यामुळे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इन टर्म्स ऑफ आपण अँगल ऑफ इन्सिडन्समध्ये कन्वर्ट करत आहे. ठीक आहे, देअरफॉर आरच्या ठिकाणी लिहितो तुम्ही साइन ऑफ I/2. हे समजलं ना. ओके, हे लक्षात आलं पाहिजे की जो काही साइन ऑफ रिफ्रॅक्शन आहे, ओके, जो काही साइन ऑफ रिफ्रॅक्शन आहे त्याला मी का बरं इन्सिडन्समध्ये कन्वर्ट करतो, कारण की आपल्याला अँगल ऑफ इन्सिडंट काढायचं आहे. त्याच्यामुळे या स्नेल्स लॉच्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन जिथे आहे तो आपल्याला अँगल ऑफ इन्सिडन्समध्ये काय करावं लागणार, कन्वर्ट. काही हरकत नाही. ठीक आहे, इथपर्यंत काही प्रॉब्लेम. एक ट्रिग्नोमेट्रिक रिलेशन लक्षात ठेवा. साइन थिटा इक्वल्स टू 2 साइन θ/2 मल्टिप्लिकेशनमध्ये कॉस θ/2. ओके, म्हणजे साइन थिटाला आपण कसं लिहू शकतो, 2 टाइम्स साइन θ/2 मल्टिप्लिकेशनमध्ये कॉस θ/2. ओके, फॉर एक्झाम्पलसाठी आपण थीटाची व्हॅल्यू 45 डिग्री ठेवू. ठीक आहे, ओके 45 डिग्री. साइन 45 इक्वल्स टू 2 टाइम्स ठीक आहे, साइन 90 आहे. ओके, 45चं ते डिवाइड करणं थोडं कठीण जाईल. बघ, हे तुम्हाला म्हणजे काय म्हणू शकतो, थीटा इक्वल्स टू 90 डिग्री आहे. 90 डिग्री इथे 90 डिग्री आहे. ठीक आहे, बघा 2 टाइम्स, ओके, 90/2 45 इंटू कॉस ऑफ 90/2 45. ठीक आहे, साइन 90ची व्हॅल्यू किती येते, 1. आता इकडे पण 1 आलं पाहिजे. ठीक आहे, 2 टाइम्स साइन 45 1/√2. ठीक आहे, कॉस 45 1/√2 2 इंटू, बघा 2 इंटू 2 4, 2 इंटू 1/2 2 टू गेट कॅन्सल, वॉट रिमेन्स 1. ओके, म्हणजे ही जी काय आपण गोष्ट सांगितली, ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युला सांगितला, हा योग्य आहे, बरोबर आहे. हे लक्षात. लेफ्ट हँड साईडला साइन थिटा राहिलं तर राईट हँड साईडला 2 टाइम्स साइन θ/2 इंटू कॉस θ/2 लिहू शकतो. आणि आपण प्रूफ पण केलं. एक आपण थिटा इक्वल्स टू 90 टाकली. ठीक आहे, थिटा जिथे आहे तिथं आपण 90 डिग्री टाकला. इथं 90 डिवाइड बाय 2 45 झाला. मग या दोघांची व्हॅल्यूज टाकला, आपण कम्पेअर करू.
लेफ्ट हँड साईड सेम येते. याचा अर्थ जो काही आपण फॉर्म्युला लिहिला, रिलेशन लिहिला, ते योग्य असं तो प्रूफ झाला. ठीक आहे. त्याच्यामुळे बघा देअरफॉर म्यू इक्वल्स टू साइन ऑफ. ठीक आहे. आता बघा साइन थिटाला मी लिहू शकतो 2 टाइम्स साइन थिटा बाय 2. थिटाच्या ठिकाणी किती आहे आय. 2 टाइम्स साइन आय बाय 2 इंटू कॉस आय बाय 2. ठीक आहे. डिवायडेड बाय साइन ऑफ आय बाय 2. ठीक आहे. बघा साइन आय बाय 2 साइन आय बाय 2 गेट कॅन्सल. व्हॉट रिमेन्स 2 कॉस ऑफ आय बाय 2. 2 टाइम्स कॉस ऑफ आय बाय 2. बरं आता झालं. आता काही मोठी गोष्ट नाही राहिली. आपल्याला फक्त अँगल ऑफ इन्सिडन्स फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण हा फॉर्म्युला यूज केला. आता बघा आता अतिशय सिंपल झालं. ठीक आहे. बघा हा 2 आपल्याला काय करायचं आहे इथे अँगल ऑफ इन्सिडन्स. हा 2 इकडे शिफ्ट करू आपण. देअरफॉर म्यू डिवायडेड बाय 2 इक्वल्स टू कॉस ऑफ आय बाय 2. ठीक आहे. आपल्याला इथं कॉस रिमूव्ह करायचा. टेकिंग कॉस इनवर्स ऑन बोथ साइड. देअरफॉर कॉस इनवर्स ऑफ म्यू बाय 2 इक्वल्स टू कॉस अँड कॉस इनवर्स गेट कॅन्सल आय बाय 2. हा 2 इकडे शिफ्ट करू. देअरफॉर 2 टाइम्स कॉस इनवर्स ऑफ म्यू बाय 2. दिस इज द युअर अँगल ऑफ इन्सिडन्स. ओके. हा जो काय अँगल ऑफ इन्सिडन्स आहे याची आपण व्हॅल्यू फाइंड आउट केली. 2 टाइम्स कॉस इनवर्स ऑफ म्यू बाय 2. 2 टाइम्स कॉस इनवर्स ऑफ म्यू बाय 2. Therefore the option number 3rd one is the correct one and the question is from the Maharashtra CET 2019. अतिशय सोपी. ओके. आपल्याला काय माहिती पाहिजे होतं स्नेल्स लॉ. ठीक आहे. स्नेल्स लॉमध्ये जो काय अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आहे तो आपल्याला अँगल ऑफ इन्सिडन्समध्ये कन्वर्ट करायचा आहे. का बरं? कारण की आपल्याला अँगल ऑफ इन्सिडन्स पाहिजे. ठीक आहे. त्याच्यामुळे एक ट्रिग्नोमेट्रिक रिलेशन यूज केलं. ओके. आणि तुम्ही सोल्युशनपर्यंत पोहोचू शकले. तुम्ही जर सगळे जर ऑप्शन्स बघितले तर इन टर्म्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे. इथे कोणत्याच प्रकारची न्यूमरिकल व्हॅल्यू नाही. त्याच्यामुळे असे क्वेश्चन्स ट्रिकी राहतात येतं लक्षात. परंतु तुमचं ते सोल्युशन मिळतं आणि इथे काही ती एक मोठी तफावत नव्हती, कमतरता नव्हती, इझिली भेटू शकत होतं. पॉज करून नोट डाऊन करा. सो वी कॅन मूव टू द न्यूमरिकल नंबर 2. बघा अशा पद्धतीने वाटचाल करावी लागणार प्रत्येक सोल्युशनसाठी. प्रत्येक सोल्युशन फाइंड आउट करणं म्हणजे एक प्रकारची मेहनत आहे. ठीक आहे. एक थिअरी एक कॉन्सेप्ट ते डोक्यात क्लिअर पाहिजे तोपर्यंत पॉसिबल नाही. ठीक आहे. बघा न्यूमरिकल नंबर 2चा आपण बघूया सोल्युशन. प्लेन पोलराइज्ड लाईट इज इन्सिडंट ऑन अन अनालायझर. द इंटेन्सिटी देन बिकम्स, काही हरकत नाही. ओके. 3/4 द अँगल ऑफ ॲक्सिस ऑफ द अनालायझर विथ बीम इज. ओके. बघा समजा हे एक प्रकारचं अनालायझर आहे. ठीक आहे. प्लेन पोलराइज्ड लाईट आहे, इन्सिडंट होतं अनालायझरवर. द इंटेन्सिटी ऑफ बिकम्स, ठीक आहे काही हरकत नाही, द अँगल ऑफ द ॲक्सिस ऑफ द अनालायझर विथ द बीम इज. ठीक आहे. समजा हा ॲक्सिस आहे अनालायझरचा. ठीक आहे. इथं समजा एक प्रकारचा लाईट पडला याच्यावर. समजा हा झाला हा ॲक्सिस सोबतचा झाला अँगल थिटा. हा आपल्याला थिटा फाइंड आउट करायचा लाईटचा. ठीक आहे. आणि जी काही इंटेन्सिटी होती ओके ती किती झाली 3/4 टाइम्स ऑफ आय नॉट. ही मॅक्सिमम इंटेन्सिटी झाली. ठीक आहे. अकॉर्डिंग टू द मॉल्यूज लॉ, according to the Malus law, we have I equals to I naught cos square theta. हा थीटा आपल्याला फाइंड आउट करायचा. ठीक आहे. टाका व्हॅल्यूज. आपल्याला जी काही फ्रिक्वेन्सी जी काही इंटेन्सिटी होती ती किती झाली 3/4 टाइम्स ऑफ आय नॉट इक्वल्स टू आय नॉट कॉस स्क्वेअर थीटा. आय नॉट गेट कॅन्सल. 3/4 इक्वल्स टू कॉस स्क्वेअर थीटा. थीटा पाहिजे आपल्याला त्याच्यामुळे आपण काय करू स्क्वेअर रूट करू. स्क्वेअर रूट अँड स्क्वेअर गेट कॅन्सल. इथं स्क्वेअर रूट 3 आणि स्क्वेअर रूट ऑफ 4 किती झालं 2. देअरफॉर इथं काय शिल्लक राहिलं कॉस ऑफ थीटा. ठीक आहे. आता बघा देअरफॉर कॉस थीटा इज इक्वल्स टू रूट 3/2. बघा कॉसच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू रूट 3/2 आहे कॉस 30. कॉस 30 डिग्री इक्वल्स टू किती राहते रूट 3/2. मग या दोघांना जर आपण कम्पेअर केलं तर लेफ्ट हँड साईडला किती आहे रूट 3/2 कॉस त्याच्यामुळे थीटा इक्वल्स टू किती येते 30 डिग्री. देअरफॉर थीटा इक्वल्स टू 30 डिग्री.
ॲनालायझरच्या ॲक्सिससोबत ओके जो काय हा लाईट सोर्स आहे तो कितीचा ॲक्सिस क्रिएट करणार 30 डिग्रीचा. देअरफॉर द ऑप्शन नंबर फर्स्ट वन इज द करेक्ट वन. क्वेश्चन इज फ्रॉम द महाराष्ट्र CET 2023. रिसेंट क्वेश्चन होता आणि एकदम सिम्पल. जी काय इंटेन्सिटी आहे ओके ॲनालायझरला पास केल्यानंतर बिफोर ॲनालायझर इंटेन्सिटी समजा जी काही होती I0 होती समजा ओके बिफोर म्हणजे या ॲनालायझरला पास करण्यासाठी. आफ्टर इंटेन्सिटी काय झाली 3/4 झाली बिफोर. बस झाला. मग जो काय अँगल ऑफ जो काय अँगल बनला ॲक्सिसवर बीमचा लाईट बीमचा तो आपण फाइंड आउट करायचा. सिम्पल सिम्पल. एनीबडी कॅन डू इट. क्वेश्चन होता कोणी पण करू शकत होतं. अशातले दोन्ही क्वेश्चन्स होते. आपल्या जर उपक्रम आवडत आला सर तर नक्कीच मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.